मंडळी, आपल्या हिंदू धर्मात अशी काही झाडे आहेत त्यामध्ये दैवी शक्तींचा वास असतो, तर त्यांना देवरक्षक असं म्हटलं जातं. यामध्ये पहिले झाड म्हणजे बेलाचं झाड. बेलाच्या झाडामध्ये भगवान शिवांचा वास असतो. या झाडाचे बेलपत्र महादेवांना अर्पण केल्यास महादेवांचे अनेक उत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. बेलवृक्ष हे माता पार्वतीच्या घामापासून निर्माण झालेले आहे. स्कंद पुराणानुसार हे दैवी शक्तीचे स्वरूप मानले जाते, म्हणजेच नवदुर्गेचं स्वरूप मानलं जातं. स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेलपत्राच्या वृक्षामध्ये गिरिजा, खोडामध्ये माहेश्वरी, फांद्यांमध्ये दक्षायनी आणि फळांमध्ये कांतायनी, तसेच फुलांमध्ये गौरी आणि पूर्ण वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा वास हा असतो. अशा या पवित्र बेलवृक्षाची पूजा करून त्याला स्पर्श करावा. त्यासोबतच पारिजातकाचे झाड, शमीचे झाड, वटवृक्ष, पिंपळाचे झाड या झाडांना होळीच्या दिवशी स्पर्श करावा. यामुळे जीवनातील संकट, दुःख दूर होऊन प्रत्येक कार्यामध्ये गती आपल्याला पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ.